नमस्कार, मी अनुपमा निरंजन उचगरे. कवितेचं शीर्षक आहे झाडानं आत्मचरित्र लिहिलं तर. झाड मुकं असतं पण बहिरं नसतं. झाड मुकं असतं पण बहिरं नसतं. झाड ऐकतं गुलाबी कुजबूज. झाडाच्या कानावर येतात कजाग स्वर. झाड न्हातं सप्तसुरात. खूप काही असतं त्याच्या उरात. झाड शहाणं असतं. झाड शहाणं असतं, स्वतः झळा सोसतं. गार झुळका देत राहतं. सावलीत सामावून घेताना झाड भेद मानत नाही, धर्माचा, जातीचा, वर्णाचा, वर्गाचा. सावलीत सामावून घेताना झाड भेद मानत नाही, धर्माचा, जातीचा, वर्णाचा, वर्गाचा. पाहुणेरावळे काय येतात नि जातात. पाहुणेरावळे काय येतात नि जातात. झाड जीव गुंतवत नाही कोणात. झाड जीव गुंतवत नाही कोणात. झाड एकटं असतं. झाड एकटं असतं उगवल्यापासून कोसळेपर्यंत, जळून राख होईपर्यंत. झाडानं आत्मचरित्र लिहिलं तर. झाडानं आत्मचरित्र लिहिलं तर पानं पुरणार नाहीत. खोळंबावं लागेल त्याला नवी पालवी फुटेस्तोवर. आणखी आताशा झाडापासून लेखणी बनवत नाहीत, हे बरंच आहे. आणि झाडाला शब्द फळत नाहीत, हे तर फारच बरं आहे. धन्यवाद.